रात्रीचे वाजले 1:30 आणि प्रतिमा झोपली. सो माझ्या खाण्याच्या डोक्यात एक विचार आला की आम्ही प्रँक करू का. चला ती उठलीच नाही, कुंभकरांची बहीण. अगं एवढी ओरडली तरी ती उठली नाही. चला, दोघीच्या दोघी उठतच नाहीयेत. अगं उठा. उठली तर पाहिजे ती. मित्रांनो, नवीन दिवस नवीन सुरुवात. जय महाराष्ट्र पब्लिक. तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कालचा ब्लॉग तुम्ही ऑलरेडी बघितला आहे आणि आज आम्ही फायनली चाललोय काशी विश्वनाथच्या दर्शनाला. ॲक्च्युली आमचं असं ठरलेलं की सकाळी 4 वाजता उठायचं, तर गुढीबाळासारखी मी एकटीच उठली आणि ही जी सुनबाई कॅरेक्टर आहे, जी होणारी नवरी आहे, भाई एवढी इररिस्पॉन्सिबल बाई आहे, हलतच नाही. ह्या पोरीला मी आवाज देऊन देऊन उठवलंय पण ही हल्लीच नाही. मी हिला धप्पा देते, ही तिला 17 वेळा धप्पा देते. मला माहित होतं की तुम्हाला बरं नाही वाटणार लवकर उठल्यावर. ढकलून दिली. प्रतिमा अगं उठ ना. बोलते मी आंघोळ नाही करणार, मी रात्री आंघोळ केलेली. आणि उठवल्यावरती मॅडम परत आंघोळीला गेल्या. तुमच्या आधी माझं आवरलं. हा रोजचा डायलॉग आहे, स्किप करून टाका, स्किप करून टाका. हा डिक्शनरी मध्ये ठेवूच नका, रोजचा डायलॉग झालाय. तर आता आम्हाला माहिती नाही, आम्ही बोट राईड करायची ठरवली आहे बिकॉज आम्ही फ्लॉन्ट करतोय सगळ्या जणी. साड्यांमध्ये आम्ही दोघींनी मल घातलंय आणि हा कॉटनवाला माणूस आमच्यामध्ये आहे, घोडा. तर आता आम्ही निघालेलो आहोत जायला. चला. आणि तुम्हाला आधीच सांगते, हा बोल ना शाण्यांनो. काय माझ्यावर ढकलताय स्वतः कशी भांडते. ऑन कॅमेरा कशी असते, ऑफ कॅमेरा बघितला का? बघितलं का? आता बिग बॉस मोड ऑन झाला. बिग बॉस आहे, कळलं का गाईज? मी बिग बॉस नाही बघितले, खूप दिवस झाले. हा, तर मी म्हणत होती की तिथे आमचा कॅमेरा बंद केला जाणार आहे. तिथे फोन ठेवावे लागतात, सो जास्त ब्लॉग घेता येणार नाहीये. बट स्टील मी ट्राय करेल, जे काही कॅप्चर करायचं ते कॅप्चर करेल. आणि आम्ही तिघी जणी कशा दिसतोय हे आम्हाला नक्की सांगा. हे बघा, इसको देखो, इसको देखो. वाव, व्हॉट अ व्ह्यू. आम्ही आता त्या गल्लीतून आलो ना, केदार गल्ली त्याचं नाव आहे, जिथून आमचं हॉटेल जवळ आहे. आणि तिथून डायरेक्ट ह्या पायऱ्या आहेत अशा सुंदर सुंदर. आणि हे इकडे बोटवाले फुल येडं बनवतात गाईज. आणि वी हॅव टू बार्गेन अमाऊंट्स हिअर, कारण की लुटेश विषय आहे अख्खा. आणि आता आम्ही प्रायव्हेट बोट केली आहे काशी विश्वनाथला जायला दर्शनाला. सो चला. इथे ते एका लाईनीत सगळे घाट आहेत आणि हा मस्त असा सीन भारी वाटतोय ना. तुम्ही जेव्हा बोट राईड करता ना, तेव्हा ना हे सगळे घाट एकत्र दिसतात आणि ते इतके सुंदर दिसतात ना. वाव. आता आम्ही जी बोट केलेली त्यांनी 500-600 रुपये आमचे घेतलेले. आणि जर तुम्हाला नॉर्मली जायचं असेल तर सकाळी लवकर उठा आणि 100 रुपीजची बोट करा. हर हर महादेव. फायनली आम्ही महादेवांचा टिक्का लावलेला आहे आणि आता आम्ही चाललोय. खूपच पायऱ्या चढत, त्यामुळे दम लागलाय. आणि इथे आल्यावरती त्रिशूल लावतात असं म्हणतात, कारण की काशी ही त्रिशूलवरती उभी आहे. आणि महाकालला जाताना, जेव्हा आपण उज्जैनला जातो तेव्हा महाकाल लिहितात. तुला कोणी सांगितलेलं आज हिल घालायला? वा. फोन ठेवायची वेळ आलेली आहे मित्रांनो. आता आम्ही चाललोय मोबाईल ठेवायला लॉकरमध्ये. सो नो ब्लॉग, नो
न्यू व्हिडिओ. ओके, सो बनारसला गेलात ना की इथे हा डोर आहे गंगाद्वार म्हणून, जिथे कळसचा व्ह्यू येतो. आता ह्या कळसच्या व्ह्यूच्या बरोबर समोर एक मस्जिद आहे, तुम्हाला तो वाद आठवलाच असेल. आणि त्याच मस्जिदकडे बघताना एक नंदीसुद्धा तिथे आहे, जो आपल्या मंदिराच्या आतमध्ये आहे. सो तो तुम्ही दर्शन करू शकता. आता माझ्याकडे तिथे फोन नव्हता म्हणून तो घेता आलेला नाही आहे. जर घ्यायचा असेल तर इथे तुम्ही असता मेन, जिथून ते मंदिराचा प्रॉपर कळस दिसतो गंगाद्वार, आणि तिथून असं चढत येऊन इथे येऊ शकता. किती इझी करून ठेवलंय मी सगळं तुम्हाला. आता या गंगाद्वारवरती तुम्हाला तेव्हाच यायला मिळेल जेव्हा तुमच्याकडे पास असेल 300 रुपीजचा. बाहेर कुठेही फसू नका की तुम्हाला सांगतील लोक की आत्ता इथेच ठेवा, लॉकर, फोन नाही अलाव करत, हे ते. तुम्हाला जर 300 रुपयाचा पास काढायचा असेल तर तुम्ही आतमध्ये घेऊन येऊ शकता फोन, आणि मग इथे येऊन लॉकरमध्ये टाकू शकता. तो बाहेर कोणालाच येडं बनवू नका बस. आता जेवढ्या म्हणजे इथं कपल आलेत ना, तर आहे ना त्या मुली आमच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या बॉयफ्रेंडला बघतात की त्यांचे बॉयफ्रेंड आमच्याकडे बघतात आणि टोकतात पण. आणि बॉयफ्रेंड नाही, लग्न झालेले नवरे पण तेच करतात. बॉयफ्रेंड बघत असतात, पण त्या मुलींनी बॉयफ्रेंडकडे बघितलं की लगेच नजर फिरवतात. लगेच क्या क्या असं करतात. तिकडे हे आंटी बघतात. आंटी पण आम्हाला बघतात. आंटींच्या मनात 100% हे आले की ह्या खूप सुंदर दिसत आहेत, है ना? हा, आम्हाला सकाळपासून एकच कॉम्प्लिमेंट मिळते, खूप चांगले दिसत आहेत, कारण की आम्ही अशा मल कॉटन आणि कॉटनच्या क्यूट साड्या घातल्या. असा लेमन कलर आणि मी असा पिंक कलर. हा, सो फोटो पण आणि रील पण खूप छान आल्यात. तुम्ही Yes. आमच्या फीडवरती जाऊन बघा, चेक करा. आता आम्ही चाललोय घाट फिरायला खास बोटने, कारण की मोस्ट अवेटेड थिंग आता आम्ही करणार आहोत, शूट अँड ऑल. ॲक्च्युली ते सकाळीच करायचं होतं फोटोशूटसाठी, बट लाईन इतकी होती बाबांच्या दर्शनाला की राहून गेलं. पण ठीक आहे, आता आम्ही निघालो आहे आणि लुक तुम्हाला मी दाखवतेच. आज पण आमचा जो बोटवरती जायचा विषय होता तो कॅन्सल झालेला आहे, बिकॉज आम्ही उद्या सकाळी जाणार आहेत, कारण इथे ते पक्षी निघून गेलेले म्हणून. आज मी स्वतःला आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे मणिकर्णिका घाटवरती. चला. काशीमधले आर्टिस्ट, त्यांनी पूर्ण घाटाचे व्हिडिओज आणि फोटोज काढले. भाई सगळ्या बोट्स भरल्या आहेत. हो, खतरनाक गर्दी आज. आणि म्हणूनच आज उज्जैनच्या म्हणते, सॉरी काल भैरव पण म्हणते, म्हणूनच आज सगळ्यात जास्त गर्दी होती आपल्या काशी विश्वनाथ मंदिरामध्ये. जय महाराष्ट्र. एक्सक्यूज मी, फ्यू वर्ड्स फॉर बनारस. बनारस, बनारस. This is Banaras. So how are you feeling? Banaras is good. Peaceful? Yeah. Okay. Bye-bye. Have a good day. Have a good trip. Bye. Thank you. इकडे इतकं चालावं लागतं की तुम्ही खाताय आणि बंद करताय, खाताय बंद करताय. भाई आमचे पाय दुखायला लागले, लिटरली 1.5 किलोमीटर चालावं लागतंय. आणि ह्या ब्लॉकच्या नादात सुद्धा मला लागतंय. सगळीकडे फक्त या शिड्या, पायऱ्या, चढ उतार आयुष्यात जसा येतो तसा या बनारसमध्ये पण येतो आल्यावरती. तर त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. हे बघा, तिथून चढत विडत आलोय आम्ही, उतरत चढत. आता परत इथनं उतरायचं, परत तिकडे जाऊन चढायचंय. जस्ट रिपीट प्रोसेस. तसंच आज रात्री 10 वाजता मी शयन आरती सुद्धा करायला जाणार आहे, म्हणजेच काशी विश्वनाथच्या मंदिरामध्ये. आणि ती आरती खूप पीस देते आयुष्यात, असं मी ऐकलंय खूप वेळा. तर बघूयात. आणि नेक्स्ट डे म्हणजेच उद्या मी असिया घाटवरती पण जाणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. In Mumbai for like one day, and Why you don't like it? I think some of the people were very abrupt. Oh. You know, like very like Okay. they don't speak. They're like serious people. Because all they Okay. care about is making money.
You are I'm from? joking. I'm joking. England. Okay, Yeah. nice. Hi guys. Hello. Am I going on Instagram or YouTube? We are vloggers. Okay, let me see your channel. Yeah. I do YouTube. We three are a creator on Instagram. We have I have 1 million plus followers. She had On Instagram? almost 900k. Really? Yeah. What, like Indian influencers? Like Yeah. famous in India? Yes. No. We are famous in Maharashtra. Look at me with the famous girls, everyone. Let me see your Instagram. No? And he's okay not being married? Or do your parents do they pressure? She is not single. Do they, आता आम्ही फायनली आलेलो मणिकर्णिका घाटला आणि एक दादा होते तिकडे जे आम्हाला तिकडे घेऊन चाललेले कारण की तिकडे बरेच एक मंदिर पण आहे खाली जिथे शिवलिंग आहे ते त्यांनी दाखवलं. परत तिकडे वरती जाण्यासाठी वेगळा मार्ग आहे, खाली येण्यासाठी मार्ग आहे. तसंच तिकडे बरेचसे मैती येत होते त्यामुळे आमच्यासोबतच ते थांबले. मुख्य हमारे काशी में मुक्तिधाम आश्रम है. जिसको लगता है कि हमारे प्राण निकलने वाली 1 महीना 2 महीना वो आश्रम में अगर रुक जाता है, जब उसकी प्राण निकल जाती है तो उसके पेरेंट्स को फ़ोन करते हैं कि यहाँ बॉडी रहती है यहाँ पर. और इसका नाम मणिकर्णिका क्यों है? यहाँ पे मेन क्या है कि यहाँ पे शंकर भगवान का मणि गिर गया था. अब पार्वती माँ का कान का कुंडल मणिकर्णिका घाट, यहाँ जिसकी मृत्यु होती है डायरेक्ट स्वर्ग में जाता है. यहाँ 24 घंटा बॉडी रहती है जमीन. इथे ना जे मैत असतं ना ते रॅपिंग केलेलं असतं आणि ते आधी गंगा नदीमध्ये बुडवतात आणि मग त्यांना जाळण्याच्या प्रोसेससाठी घेऊन जातात. आता आम्ही इथून निघालेलो कुठेतरी वरच्या साईडला जायला, सो ते बॅक साईडने वरती जाण्याचा रस्ता आहे. यु नो वॉट, तिथे अशी बरीचशी लोकं होती ज्यांना अजिबात भीती वाटत नव्हती, काहीच वाटत नव्हतं. लाईक ते एकदम भारी बसलेले की नॉर्मली आपण पीसफुली एखाद्या ठिकाणी बसतो तसंच. आणि इथे बरेचशी लोकं पण होती जी तिथे बघण्यासाठी थांबलेली आणि आम्हाला पण खूप मस्त वाटलं. म्हणजे शांतता भेटली आणि ॲक्च्युली तिथे गेल्यावरती खरंच कळतं की आपण लाईफमध्ये काय काय करत असतो फक्त इथे पोचण्यासाठी. डेंजर. जसं आपल्यामध्ये देवाला कोंबडे दिले जातात तसंच इकडे पण दिले जातात. नाहीतर मग बोटीत मी तिला तेच बोलले ह्या बोटी भरतायत इकडून आणि मग परत येऊयात. जायचंय का नाही? येऊयात कशाला? आम्ही या मंदिराच्या बाजूला जाऊन बसलो कारण की मणिकर्णिकेच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि इथे आमचे वाद ऐका. खाऊ म्हणते काढू मग तिथनं खाऊ आणि मग शरणार्थीला जाऊ. शरणार्थी शरण आलो तुला मी राया. किती तुम्ही ठरवा काय ठरवायचं मी आता बरोबर सांगितलं ना मी आता. ठरवा तुम्ही, मी येते. मला काय सांग मला तर काय पण चालणार नाही. महिला उठव मला काही पण 10 मिनिटं थांबा ना यार. बसतच 10 मिनिटं बसू. बसा. फील घ्या. पाणी बॉटल खूप डिस्कशन केल्यानंतर परत एकदा आम्ही चालायला लागलोय. इथे बघा तुम्ही भोसले घाट आहे आणि आता आम्ही चाललोय बिंदी प्रकृती घाट. बिंदी प्रकृती नाहीये, पकोडा. बिंदी प्रगोडा घाट असं काहीतरी नाव आहे. तिथे आम्ही जातोय. आता निकिताला इथं बसायचंय पण तो बिचारा बसलाय, तो वाईब घेतोय. नको येताना काढू. वाव, हे गणेश घाट आहे आणि हा लक्झुरियस विला आहे का हॉटेल आहे का काय आहे? मला काय हॉटेल आहे. चांगलं आहे बिचाऱ्यांसाठी, सेफ काहीतरी. हे गणेश घाट असे इथे खूप घाट आहेत. काय 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 बोलली? 10 पावलावरती दुसरा घाट येतोय. निकिताला खुश झाले कारण की आम्ही तिच्या मनासारखं आता चाललोय कुठे शिवच्या पेंटिंग जवळ, म्हणून एवढी खुश होऊन बोलते. आता तोंडावर 14:30 वाजलेले हिच्या. मी सांगते मगापासून सकाळपासून सांगते माझ्या प्लॅननुसार काय होत नाही, मग आता माझ्या प्लॅननुसार होतोय. मी खुश. तुझा काय लोकेशन एवढ्या रात्रीचं दिसलंय केसरी. मला क्रेडिट गोज टू मी गाईज. ऐक ना, तुम्हाला माहिती नव्हतं मी बोलली. आता काय करू? लाईटच नाही तिथे काही. हिचा हिरो कुठे केसरिया मधला? हिचा आलियाचा हिरो हरवलाय. चल आपण आज
आपण आज दर्शन घ्यायला जाऊयात आता. चला ह्या लुकवरती आपल्या दोघांचा ओ! केसरियाचा व्हिडिओ भारी झाला. हे घाट फिरून झाल्यावरती थोडंसं खायला जाणार आहे आणि जाताना आम्ही आज थोडीशी भाव घेऊन आले. भाव घेऊन आले महादेवांचा प्रसाद. तो आज आम्ही एक ग्लास भाव घेऊन आले. वा वॉट अ जोक फायनली ज्या गोष्टी आपण फक्त व्हिडिओज मध्ये बघतो आणि ज्या रियालिटीमध्ये आपल्याला मिळत नाहीत त्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगते की हे असे लोकेशन. अजून ते केसरिया तेरा वगैरे ना, तो गणेश घाटवरती आहे केसरिया तेराची लोकेशन. आणि जी शिवजींची पेंटिंग आहे, टेम्पल बोलणार होती, पेंटिंग आहे ती ह्या घाटवरती आहे. या घाटाचं नाव आहे बिंदी प्रकोटा घाट. सो इथे तुम्हाला ती बघायला मिळेल. तोंड बघू. मी जर तिथे गिव्हअप केलं असतं ना गाईज तर आत्ताही इकडे नसती फॉर शुअर. मग मी गिव्हअप केलं नाही. सो थँक्यू म्हण मला. चल हे बघा सुंदर असं हे. ह्या वर्षी ना माझी खूप जास्त इच्छा आहे की माझे 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट व्हावे. सो शिवजींच्या चरणी मी एकच प्रार्थना करेल की प्लीज ही इच्छा पूर्ण करा. आज आम्ही आता शयन आरती केली आणि इतकी भारी होती आई शपथ. म्हणजे उज्जैनला जी सकाळी आरती होते तशी इथे शयन आरती केली गेली. आणि ते म्हणजे बनारसची लोक बाबांना झोपवतात म्हणून ती शयन आरती करतात. आणि त्याने मला हे सांगितलं की फक्त महाशिवरात्री असा एकमेव दिवस आहे जेव्हा ते लोक शयन आरती करत नाही, हे असेच वाजवत राहतात. महाशिवरात्री हा एकमेव दिवस आहे जेव्हा ते शयन आरती करत नाहीत, कारण की तेव्हा महादेव विवाह करतात म्हणून. आणि हा आहे साहिल. साहिल हाय कर. हाय, हम काशी क्लिकर बनारस आइए, हमसे फोटो शूट करवाइए. येस. आणि ह्याने आमची इतकी हेल्प केली. म्हणजे तो पहिल्या दिवशी जर भेटला असता ना बाप, खरंच खूप खरंच, आम्ही खरंच. नावं ठेवत होतो. पण काही लोक अशी पण आहेत की भारी आहेत, म्हणजे आहेत, माणुसकी आहे. यस. बोल दीजिए. कुछ लोग ऐसे हैं बनारस में जो हेल्प भी करते हैं, ना कि हम पे चिल्लाते हैं. और इसने बहुत हेल्प की है. और इसके पास ये ऑलराउंडर है, लाइक इसके पास होटल भी है, ये फोटोग्राफर भी है, सारा सब कुछ बता भी देगा. आपको शयन आरती लेके भी आएगा. तर मी ह्याचा नंबर खाली मेन्शन करते. इफ तुम्ही कोणी बनारस प्लॅन करत असाल तर 100% ह्याला कॉल करा, कारण की खूप रिजनेबल प्राईजमध्ये हा तुम्हाला सगळं मॅनेज करून देईल. सो DM हिम. पेड प्रमोशन नाही आहे, जेन्युअनली जे फील झालं ते मी सांगितलं. सो चला. ओके, सो बनारसला आलायत आणि भांग नाही पिलात तर असं कधी झालंय का म्हणून निकिताची खूपच जास्त इच्छा झाली भांग पियाची. मी नाही पिली आहे ह्या आधी कधी, सो मला भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टींची. सो मी नव्हती पिलेली. बट येस, निकिताने आधी ट्राय केलेली आहे आणि ती प्रसादाला नाही म्हणत म्हणून तिने हा प्रसाद म्हणून पिली. मग ह्या दोघींनी खूप जास्त इन्सिस्ट केल्यावरती मी त्यातला 1 किंवा 2 सिप ट्राय केले आणि मला काहीच नव्हतं झालेलं स्टार्टिंगला. बट आता निकिताला बघा तुम्ही. बापरे, निकिताने जे हरकते केलेत ना, हिला बघून मला एवढी भीती वाटत होती, कारण की मला असं वाटत होतं आम्ही मणिकर्णिकाला जाऊन आलो आहे, हिला काय झालं तर नाही ना. कारण की मी फर्स्ट टाईम असं काहीतरी बघितले की भांग पिऊन लोक कसं करतात आणि माझ्या सगळं डोक्यावरनंच जात होतं. डर का माहोल इतना था. ही गप्प झोपल्यानंतर मी पण झोपून घेतलं, कारण मला खरंच खूप भीती वाटत होती. बाय.